नमस्कार, वेलकम बॅक कुकिंग अँड ब्लॉगिंग विथ भाग्यश्री। आज आपण बघणार आहोत खरडा चिकनची रेसिपी। तयार आहे आपलं झणझणीत असं खरडा चिकन। पहा काय मस्त रंग आलेला आहे। आपलं नेहमीचं चिकन असतं ना, त्याहीपेक्षा करायला हे एकदम सोपं आहे। आपला नेहमीचा जो खरडा असतो तो करायचा आणि या चिकन मध्ये मिक्स करायचा। आपलं तयार होतं असं झणझणीत असं खरडा चिकन। पहा काय रंग आलेला आहे, हिरवागार एकदम छान। चवीला तर खूपच भारी अप्रतिम असं लागतं आणि नेहमीप्रमाणे अगदी सोपी करून रेसिपी तुम्हाला सांगितलेली आहे। स्टेप बाय स्टेप सगळं सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, कुठे देखील स्किप करू नका। चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करू। चिकन शिजवण्यासाठी इथे मी 1.5 किलो चिकन घेतलेलं आहे। 2 चमचे मीठ घेतलेलं आहे, 1 चमचा हळद आहे आणि 2 बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत। आणि आपल्याला कांदा भाजण्यासाठी, चिकन शिजवण्यासाठी थोडंसं तेल लागणार आहे। आता या चिकनला आपण हळद आणि मीठ लावून घेणार आहे। इथे मी 1.5 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, यातील पाणी पूर्ण निथळून घेतलेलं आहे। आता यामध्ये हळद आणि मीठ घालून आपल्याला हे चिकन मुरवत ठेवायचे आहे। या सर्व चिकनला हे हळद आणि मीठ लावून घेते। हातानेच व्यवस्थित एकसारखं लावून घ्यायचं, म्हणजे सगळीकडे हळद मीठ लागलं जातं। आता 10-15 मिनिटं आपल्याला हे चिकन हळद मिठामध्ये मुरून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण जो यासाठी मसाला लागणार आहे खरड्याचा, त्यासाठी साहित्य काय घेतले ते पाहू। आता खरडा करण्यासाठी इथे 2 कप भरून कोथिंबीर घेतलेली आहे, 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, आल्याचे तुकडे घेतलेले आहेत, लसूण पाकळी घेतलेली आहे, 2 चमचे तीळ आहेत, 2 चमचे जिरे आहेत। आता लोखंडी कढई गॅसवर ठेवलेली आहे। यामध्ये आपण मिरची घालून घेणार आहे। मिरच्यामध्येच आपल्याला लसूण पाकळी घालून घ्यायची आणि याला थोडंसं परतून घ्यायचं। नंतर यामध्ये तेल टाकून आपल्याला मिरचीवर डाग पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता यामध्येच आपण बाकीचे मसाले देखील घालून घेणार आहे। आल्याचे तुकडे देखील यामध्येच भाजून घ्यायचे। आणि जर तुम्ही सुकं खोबरं वापरत असशीला तर सुकं खोबरं देखील यामध्ये भाजून घ्यायचे आहे, पण मी इथे ओलं खोबरं वापरणार आहे। जिरे आणि तीळ देखील यामध्ये आपल्याला भाजून घ्यायचे आहे। हे सर्व छान भाजून घेतल्यानंतर पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व काढून घ्यायचे आहे। 15-20 मिनिटांनी हे गार झालेलं आहे, त्यामुळे आता हे मिक्सरच्या भांड्यात घालून आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे। इथे मी ओल्या खोबऱ्याचे काप वापरत आहे। तुम्हाला मगाशी म्हटलं मी सुक्या खोबऱ्याचे काप वापरत असाल तर त्या मसाल्यामध्येच भाजून घ्या आणि कोथिंबीर मात्र भरपूर घालायची आहे। आता इथे कोथिंबीर भरपूर घालून थोडंसं पाणी घालून आपल्याला हे छान असं बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला। आणि हे घ्या, आपला चिकनसाठी लागणारा खरडा तयार झालेला आहे, म्हणजे हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपण चिकन जे मुरत ठेवलेलं होतं ते शिजत घालण्यासाठी घेऊया। त्यासाठी इथे मी गॅसवर मोठा टोप चढवलेला आहे। टोपामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचे आहे।
बारीक चिरलेला कांदा घालून आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आता इथे तेल तापलेलं आहे, इथे कांदा घालून घेऊया। कांदा छान आपल्याला सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे, जास्त देखील भाजायचं नाहीये इथं कांदा। कोणत्याही प्रकारचं चिकन करताना कांदा आपल्याला जास्त नाही भाजायचा, कारण आळणीला मग तो कांद्याचा जरासा वेगळा वास लागला जातो, त्यामुळे कांदा आपल्याला थोड्याशा हलक्या रंगावर भाजून घ्यायचा आहे। आता यामध्ये चिकन घालून घेऊया। आता यामध्ये हे चिकन छान असं मिक्स करून घ्यायचं, कांद्यामध्ये छान परतून घ्यायचं। तेल, हळद, मीठ, कांदा सगळीकडे छान लागला पाहिजे। आणि हे आपल्याला तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे, त्यामुळे यावरती झाकण्यासाठी खोलगट ताट घेऊन आपल्याला ताटावरती पाणी घालून घ्यायचं आहे। आता या ताटावरती पाणी ओतून घ्यायचं आहे। पहिल्यांदा पाणी न घालता चिकन शिजवून घ्यायचं आहे। 5 मिनिटं असं ताटावर पाणी गरम करून घ्यायचं आहे। गरम पाणीच घालायचं आहे, थंड पाणी किंवा लगेचच पाणी घालायचं नाही। हळद मिठाचं पाणी सुटतं, त्यामध्ये चिकन छान असं शिजलं जातं आणि रबरासारखं चिकन होत नाही। जे आपण लगेच पाणी घातलं की ते रबरासारखं होतं, म्हणून ताटावरती गरम पाणी करायला ठेवायचं आणि मग ते पाणी यामध्ये ओतायचं आहे। 5 ते 7 मिनिटं असंच ताटावरती पाणी ठेवून आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे। आता पहिल्यांदा जे पाणी ओतलं होतं ते आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे। परत अजून नंतर ताटावरती पाणी ठेवून आपल्याला असं चिकन शिजवून घ्यायचं आहे। परत ताट ठेवून यावरती पाणी ओतून आपल्याला आणखीन एक 10 ते 15 मिनिटं चिकन छान शिजवून घ्यायचं आहे। आता हे पाणी छान गरम होऊ द्यायचं आणि गरम झाल्यावरच यामध्ये चिकनमध्ये हे पाणी घालून घ्यायचं आहे। असे केल्यानंतर चिकन आपलं छान शिजलं जातं आणि खरं तर महत्त्वाचं म्हणजे चव छान येते आपल्या चिकनला। आधी तेलामध्ये शिजवून घ्यायचं, नंतर यामध्ये पाणी घालायचं आहे, ते देखील गरम। आता 2दा आपण पाणी घालून घेतलेलं आहे आणि चिकन छान असं शिजलेलं आहे आपलं इथं। हे पहा, अगदी मऊसूत छान चिकन आपलं इथं शिजलेलं आहे। चिकन शिजवण्यासाठी मला अर्धा तास लागलेला आहे। आता यातील चिकन आणि आळणी वेगळं काढून घेऊ आणि लगेचच खरडा चिकन करण्यासाठी घेऊया। इथं मी चिकन काढून घेतलेलं आहे ताटात। 2 ते 3 बारीक चिरून कांदे घेतलेले आहेत, थोडं आळणी पाणी घेतलेलं आहे, धनेपूड आणि गरम मसाला घेतला आहे। चवीनुसार मीठ लागणार आहे आणि तेल लागणार आहे। कढईमध्ये मी इथे 4 ते 5 चमचे तेल घालून घेतलेले आहे आणि बारीक चिरलेला कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला थोडा वेळ सोनेरी रंगावर येईपर्यंतच भाजून घ्यायचा आहे। आता आपण तयार केलेला जो खरडा आहे, जे वाटण आहे, ते यामध्ये घालून त्याला देखील आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे। छान असं हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यातील देखील मसाला मी काढून घेते आणि हे सर्व आपल्याला छान एक 4 ते 5 मिनिटं तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे। मंद आचेवर आपल्याला हे तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलं म्हणजे आपल्या खरडा चिकनला देखील एकदम भारी अशी चव लागते, त्यामुळे हे छान तेलामध्ये परतून घेणार आहे। आता हे पहा, 3 ते 4 मिनिटांनी छान असं तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला, परतून घेतलेलं आहे हे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया, धनेपूड घालून घेऊ, गरम मसाला घालून घेऊ। मीठ आपण शिजताना घातल्यामुळे चवीनुसार थोडंसं या मसाल्यापुरतं घालून घ्यायचं आहे आणि हे छान असं 2 मिनिटं परतून घेऊया।
आता यामध्ये कुठेही कांदा लसूण मसाला लाल मिरची पावडर वापरायची नाहीये, कारण आपण हे खरड्यातलं करतोय त्यामुळे हे असंच ठेवायचं आहे. आता 2 मिनिटं छान परतून झाल्यानंतर आपण चिकन यामध्ये घालून घेऊया. चिकन यामध्ये घालून छान असं परतून घ्यायचं. यातलं थोडंसं चिकन मी मुलांसाठी काढून घेतलेलं आहे. आता हे थोडंसं परतून घ्यायचं आणि यामध्ये आपण जे काढलेलं अळणी पाणी होतं ते घालून घ्यायचं. यामुळे थोडंसं हे लपतप होणार आहे, जास्त देखील सुक्क होणार नाही. अगदी थोडंसं घालून घेतलं. आता यावरती झाकण ठेवूया आणि 5 ते 6 मिनिटं याला मंद आचेवर शिजू देऊया. आता 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत. हे पहा, मस्त वाटणामध्ये याला आपण शिजवून घेतलं आणि हे पहा, इथे आपलं खरडा चिकन तयार झालेलं आहे. हिरवगार असं हे खरडा चिकन तयार झालेलं आहे. आता हे छान असं परतून झालेलं आहे. गॅस आपण बंद करूया. मस्त असं हे आपलं खरडा चिकन तयार झालेलं आहे. हे तुम्ही चपाती सोबत, भाकरी सोबत, कशासोबतही खाऊ शकता. खूप छान लागतं. आणि यातील जे अळणी पाणी काढून ठेवले यामध्ये मसाले घालून तुम्ही रस्सा देखील करू शकता. तांबडा रस्सा करायचा आणि हे सुक्क म्हणून सर्व करायचं. खूप छान होतं. खूपच मस्त आणि झणझणीत होतं असं हे खरडा चिकन. तुम्ही देखील अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. खूपच भारी लागतं. सेम हीच प्रोसेस तुम्ही मटणासोबत देखील करू शकता. फक्त मटण शिजवताना जरा जास्त वेळ शिजू द्यायचं आणि मग हे अशा पद्धतीने असा सेम मसाला घालून हे तुम्ही खरडा मटण सुद्धा करू शकता. हे इथं खरडा चिकन केलेलं आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. परत भेटू अशाच एका नवीन आणि झणझणीत रेसिपी सोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.